अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरण समोर आल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण समोर आलं आहे। यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापलंय। सुरुवातीला काही कर्मचारी व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू झाली होती। मात्र त्याच दरम्यान दानपेटीतून पैसे चोरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात आता विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली आहे। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरातून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप केला आहे। मात्र मंदिर प्रशासनानं हा आकडा फेटाळून लावत संबंधित आरोपींना पकडून चोरीला आळा घातल्याचा दावा केला आहे। हा घोटाळा नेमका उघडकीस कसा आला त्याची माहिती आता समोर आली आहे आणि त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितलंय की 2023च्या अखेरीस नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे। त्यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून देणगी पेटीतून पैसे चोरले जात असल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे। दरम्यान हा सगळा प्रकार जेव्हा घडत होता त्याच वेळी मंदिरात भाविकांची संख्या वाढत असतानाही देणगीचं उत्पन्न मात्र स्थिरच राहिल्यानं विश्वस्तांना हा संशय अधिक बळावला। त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सदा सरवणकर व विश्वस्त भास्कर शेट्टी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली। त्यावेळेचे एसीबी प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना तपासासाठी नियुक्त केलं। सुरुवातीला काहीही संशयास्पद आढळलं नाही, मात्र हा तपास सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला। या सगळ्या घोटाळा प्रकरणात संशय तेव्हा वाढला जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा हा ब्लॉक करण्यात आला। तपासादरम्यान देणगी मोजण्याच्या प्रक्रियेवरती विशेष लक्ष ठेवण्यात आलं। याच काळात एका दिवशी देणगी मोजण्याच्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा हा जाणीवपूर्वक झाकल्याचं आढळलं। त्यामुळे संशय अधिक बळावला। मार्च महिन्यात मंदिरातील कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर ह्याला पुजाऱ्यांच्या खोलीत ठेवलेल्या देणगी पेटीतून अधिकृत प्रतिनिधी अनुपस्थित असताना पैसे काढताना पकडण्यात आलं। त्यानंतरच्या तपासात आणखी 8 कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं। विश्वस्त राहुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार हे काम एकट्या व्यक्तीचं असू शकत नाही। तपासात संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। याशिवाय व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या गैरप्रकारांमध्येही सहभागी असलेल्या आणखी 19 कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे। या प्रकरणी 20 मार्च रोजी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 80,000 रुपये जप्त केले आहेत। त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमारे 10 दिवसांच्या कालावधीत छोट्या देणगी पेटीमधून वारंवार पैसे काढल्याचं देखील दिसून आलं आहे। अटक करण्यात आलेले 8ही आरोपी सध्या जामिनावर असून त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे। सिद्धिविनायक मंदिरात सुमारे 30 दानपेटी आहेत। दर बुधवारी त्या उघडल्या जातात। आर्थिक अधिकारी आणि त्याचबरोबर कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने त्या सीलबंद केल्या जातात। वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पेट्या उघडून निवडक कर्मचारी, शासन नियुक्त उपकार्यकारी अधिकारी आणि बँक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही रक्कम मोजली जाते आणि त्यानंतर ती रक्कम तातडीनं बँकेत जमा केली जाते। दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये असा दावा केला होता की ही चोरी उघडकीस येण्यापूर्वी मंदिराला दर आठवड्याला 50 लाख रुपयांपेक्षा कमी देणगी मिळत होती। मात्र आरोपींना अटक झाल्यानंतर आणि देखरेख कडक केल्यानंतर ही रक्कम सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली। या अंदाजानं वर्षभरात 18 कोटी रुपयांच्या अपहाराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र हा आकडा ना FIR मध्ये आहे ना आरोपपत्रामध्ये। त्याचबरोबर मंदिर प्रशासनानं हा दावा मान्य केलेला नाही। राज ठाकरेंनी जो हा दावा केलेला आहे तो मंदिर प्रशासनानं खोडून काढलाय। या सगळ्या प्रकरणात दादर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितले की आम्ही 8 जणांना अटक केली होती। प्रत्येकानं सुमारे 10,000 रुपये अपहार केल्याचं आढळलं। या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं आहे। मंदिर ट्रस्टला आणखी तपासाची गरज वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागू शकतात। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्ख्या
अखेरीतील विधी व न्याय विभागानं सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचा सविस्तर अहवाल मागवला असून आवश्यक असल्यास त्याचं ऑडिटही करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सध्या या प्रकरणाच्या पुढील चौकशीतून आणखी काय माहिती समोर येईल, कोणतं सत्य बाहेर येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।